किती घाई बापरे भोपळा कापायची. पण किती वर गेले ते. अरे बुरबावचे ते. हे बघा, हे आता गरम झालं ना की आता हा भोपळा आहे ना आपला टाकायचा. फुगला रे फुगला फुगला. पिकून केलेलं पण आणि करणारी पण ना, करणाऱ्याने पण चांगल्या प्रकारे केलेलं आहे ना, ते पण आहे काय. आणि हे बघा, हे आपले असे मस्त भोपळ्याचे वडे म्हणजेच घारगे. नको ते बारकं कापलं, असं मोठं नको आपल्याला. हा ते तिकडच काढा. हा लहान असलं तरी पण चालेल. हा हा ते चालेल. हा हा आपण आता चाललोय आपला पहिला जो भोपळा आलाय ना तो कापायला. 1 मिनिट पहिला आधी बघू दे आम्हाला. थांब 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 1 मिनिट. सुकला बघते. किती घाई बापरे भोपळा कापायची. हा बघा पहिलाच ना, खूप मेहनतीने केलेला आहे तो. आता काय बनवायचं आहे भोपळ्याचं? भोपळ्याचं काय तुला जे योग्य वाटेल गोड बनव काहीतरी. चला मग वडे बनवूया. वडे काय बनवायचं भोपळ्याचे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. एक छानशी रेसिपी तुमच्याशी शेअर करते मी. आज आपण बनवूया भोपळ्याचे घारगे म्हणजेच वडे. आपले एक सबस्क्रायबर आहेत आशा वैद्य, यांनी बऱ्याच दिवसापूर्वी मला सांगितलं होतं की ताई दाखवा म्हणून. पण त्यांना मी म्हणाले होते की जेव्हा आपल्या बागेमध्ये भोपळा तयार होईल ना तर त्या भोपळ्याचेच घारगे तुम्हाला म्हणजेच वडे तुम्हाला मी करून दाखवीन. आणि आज तो दिवस आलेला आहे. तर चला पटापट तयारी करूया आपण. आणि काय काय साहित्य लागतं ते सगळं मी तुम्हाला दाखवते. चांगलं वाटतं ना आपल्या घरचं आहे तर. पहिल्यांदा कापतो आपल्याला भोपळा कापता येत नाही. कोणालाही आपलं इनएक्सपिरियन्स आहे माणूस. असं सरळ मार ना. नाही आपल्याला एक्सपिरियन्स नाही. कसं धार आहे का सुरीला? सुरीची धार आपल्या इम्पॉर्टंट आहे. आपल्या सुरी आपण वापरतो. अन्नाची गायनी तुमचं बसो का? तो काय वर चाललो कुठं कुठं डोंगरात तुमचं बैल अन्नाची काय वाटतं बोलते. बापरे एवढ्या वर गेलं. कोणाचे आहेत ते? बुरबाडवाले शोधायला आले ना सकाळी. आमच्या नाही ते. पण किती वर गेले ते. अरे बुरबावचे ते. म्हशीची घंटा वाजल्या. तुमची ढोरं आली नाही अजून. यो काय आपल्याकडे उतरलो. ही काय उतरली. ही काय हे आपल्याकडे उतरले. आपल्याकडे हे काय हे तिकडलेच ते वर चढले. हे आपल्या समोर दिसतायत ना. हे काय यो लाल्यो गाय उतरलो. गाय उतरली लाल्याबरोबर. ते वर चालले दोघं सफेद बैल. तुम्हाला साहित्य दाखवत्या. हा बघा भोपळा घेतला किसून. मला वाटतं हा जवळजवळ 1/2 किलो भोपळा आहे. आणि गूळ आपल्या चवीप्रमाणे घ्यायचा. इथे घी घेतलंय. 1 चमचा घी लागणार आहे. हे थोडंसं गव्हाचं पीठ म्हणजे समजा ना 2 चमचे गव्हाचं पीठ. आणि ह्याच्यात आहे तांदळाचं पीठ. हे तांदळाचं पीठ हे पण आपल्या गरजेनुसार. आता चुलीवरती आपण हंडी ठेवले. त्यात आता मी टाकते 1 चमचा घी आणि थोडंसं तेल टाकलंय.
म्हणजे अर्धा चमचा तेल आणि 1 चमचा घी असं टाकलेलं आहे. हे बघा, हे आता गरम झालं ना की आता हा भोपळा आहे ना आपला टाकायचा. आता हा गूळ टाकायचा. आता हे गूळ आहे ना वितळेपर्यंत आपल्याला फक्त शिजवायचं आहे. त्यात आता चिमूटभर बघा मीठ टाकलंय. म्हणजे कोणता पण गोड पदार्थ करायचा ना तर चिमूटभर मीठ टाकायचं, चव खूप चांगली येते. आता ही हळद टाकते 1/2 चमचा. आता हे चांगलं ना गूळ वितळेपर्यंत आपण शिजवूया. हे बघा 1-2-3 मिनिटानंतर गूळ बघा आता विरघळलाय. आता आपण हे उतरवून घेऊया चुलीवरनं. जास्त शिजवायचं नाही, कच्चं राहिलं ना तरी पण आपण जेव्हा तळतो ना भोपळा तेव्हा ते होतं. आता ह्या परातीमध्ये मी काढून घेते आणि चांगलं असं गार करून घ्यायचं. ही जी हंडी आहे ना त्यात थोडंसं पाणी टाकूया. जर का लागलं ना तर हे पाणी आपण वापरायचं, कारण बघा थोडंसं त्याला चिपकलेलं असतं की नाही, म्हणून. आता मी साईडला करून ठेवते. आता हे जरा गार होईपर्यंत आपण वाट बघूया. हे बघा आता हे झालंय, थंड झालंय. आता हे गव्हाचं पीठ टाकते. गव्हाचं पीठ टाकल्यावर काय होतं, आपले जे वडे आहेत ना ते जरा असे मस्त नरम होतात. तांदळाचं पीठ, आता तांदळाचं पीठ कसं गरजेनुसार टाकायचं. दुसरं पाणी टाकायचं नाही साधं वालं. जर का पाणी लागलंच ना तर हे बघा हे आपण हंडीमध्ये ठेवलं ना पाणी ते टाकणार. दुसरं जर का साधं पाणी परत टाकलं तर परत मग चवीमध्ये फरक पडतो, मग गोडवा कमी होतो. मग यात असं चांगलं मळून घेते. आता पीठ कसं जसं लागेल ना तसं पीठ आपण टाकत जायचं. थोडंसं पीठ टाकते मी. आपल्याला कसं ते माहिती पडतं पीठ मळायला घेतलं का, आणि मग तसं टाकत जायचं पीठ. आता हे बघा हे हंडीतलं पाणी थोडंसं टाकते. ह्यात कसा गोडवा राहिलेला आहे ना त्याच्या हंडीमध्ये गुळाचा, तर हे असं चांगलं मळून घेऊया आपण. असं पीठ आहे ना चांगलं असं मळून घ्यायचं. त्यात थोडंसं आता मी घी लावते. घीमुळे जरा चांगली चव पण येते. जितकं पीठ आपण चांगलं मळू ना तितके आपले वडे की नाही छान होतात असे. म्हणजे वळताना बरे पडतात, तुटत नाही मग साईडने. आता इथे बघा मी एक केळीचं पान घेतलंय. त्याला जरासं असं हे तूप किंवा घी असं लावायचं. तेल लावलं तरी पण चालतं. हे असे गोळे घेतलेत, मीडियम आकाराचे गोळे घेतलेत आणि तसे थापून घेते. आणि कढईवरती बघा, इथे चुलीवरती बघा आपण कढई ठेवले गरम करायला. त्यात तेल टाकलंय. तेल गरम झालं का बघूया. होतंय. खूप दिवसाने बनवते भोपळ्याचे वडे, घारगे. तेल बघा गरम झाले. आता सोडूया आपण. काळोख व्हायच्या आधी करायचं, अंधार झाला तर सगळी गडबड होईल. फुगला रे फुगला
फुगतात ते. दाखवलेलं ना भोपळ्याची वरून दाखवा. भोपळं तयार होतो ना आपलं भोपळं तयार होत नाही. तिने दुसरीकडनं कोणाकडनं बघितलं मागचं होतं. हे बघा हे असे तयार झालेत मस्त. आता हे असे ना मी सगळे तयार करून घेते. शूटिंग करतो तू जा. मी करतो आराम. हा बसा बसा तुम्ही जाऊ नका. हे दिवसा असताना मग बरं पडलं ते. संध्याकाळ लाईटीच्या अंधार 50 किती रुपयाला भोपळा तो का? भोपळा तो येऊ दे किती रुपयाला पण नाही चांगले झालेत काय असं त्याची ताकद म्हणजे भोपळ्याची पैसे आहेत ना 50 रुपये 100 रुपये ते 500 रुपये झाले खाऊ म्हणजे. आता मग एवढी मेहनत केलेली आहे ना. मेहनत केली किती केली बापरे त्या भोपळ्यासाठी. खूप छान पावसापासनं जून पासनं करतोय. खूप भाऊ मस्त भोपळा काय लागत नव्हता पण ही वेल काका अजून नाही बघा. इकडच्या आहे वेल अजून. ती वाढत चांगली हिरवीगार आहे ती अजून सुकलेली आहे. ही जुनी वेल आहे सगळ्यात ना. छान आहे हो खूप सुंदर आहे. एक नंबर. गोड असाच नाश्ता पण झाला ना. म्हणून तुम्ही संध्याकाळच्या घेतले. काय खायची गरज नाही. म्हणजे चाय बरोबर खा. चाय ना दिली काकांना. चाय आहे आमच्याकडे घरात. चायपेक्षा गोड वडे आमच्याकडे खाऊन पिऊन झाले वडे. आवडले सर्वांना. संध्याकाळचा पोट भरून नाश्ता. हे वडे की नाही लोणच्या बरोबर तुम्ही खाऊ शकता. ही ना बायकाला लोणचं पहिलं पाहिजे ना तुम्हाला. नाही लसणी चटणी लोणचं याच्यावर खरोखर तुम्ही खाऊन बघा. खूप मस्त लागतं. लसणीच्या चटणी बरोबर मस्त लागतं. नाही लोणच्या बरोबर पण छान लागतं. आम्हाला चहा बरोबर चांगलं लागतं. चहा हे आमचं पॅशन चहा आहे ना. म्हणजे आवड चहा अशी आहे ना आमची. म्हणजे आता उरलेला भोपळा आहे ना त्याची भाजी करणार मी. उद्याला करेन भाजी. भोपळ्याची भाजी पण छान बनते. आम्हाला खूप आवडते. फेवरेट. मेहनत सफल झाली. मेहनत. फेवरेट भाजी. चांगली भाजी लागते खायला मजा येते. म्हणजे एवढा मेहनतीने भोपळा काढलेलाचा पोट भरून नाश्ता भेटलेला आहे. पोट भरून भाजी पण भेटेल खायला. आपण असं स्वतः असं पिकवलेला आहे आनंद वेगळा असतो ना. विकतचं अन्न आपण करतो ना ते. आणि हे जे आपल्याला स्वतः पिकवून केलं ना अरे वेगळा आनंद. पिकून केलेलं पण आणि करणारी पण ना. करणाऱ्याने पण चांगल्या प्रकारे केलेलं आहे ना. ते पण आहे काय. नशीब तारीफ झाली बाबा माझी. म्हणजे काय खाण्याच्या बाबतीत आम्हाला बोलतात ना खायला घरीच हवं ते सगळं भेटतं चांगलं. काय टेन्शन नाही खायचं तर. आणि चुलीवरती केले त्याच्यामुळे अजूनच भारी झालेले आहेत. चुलीवर त्या जेवणाची चव तुम्हाला माहितीये काय असते ती. चांगलं बनतं. म्हणून म्हटलं आज चुलीवरच करूया म्हटलं. छान सगळं म्हणजे खायला पण चांगलं लागेल अजून. मला आता वडा खाऊ दे अजून एक. देवाजवळ ठेवला ना. देवाजवळ पहिला देवाजवळच ठेवला. नंतर काकांना दिला मी खाल्ला. आणि हे बघा हे आपले असे मस्त भोपळ्याचे वडे म्हणजेच घारगे तयार झालेले आहेत. छानपैकी करून बघा तुम्ही पण. खूप टेस्टी झालेत. 10:30 वाजले रात्रीचे. किती वाजले? 10:30 वाजले असतील. किचनचं सगळ्यात शेवटचं काम बघा झालंय. व्हिडिओ आता आजचा मी आता इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरा हळू. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.